कॉलेज लाईफ मध्ये जे ट्रेकिंग करतो ना आपण तसं की मजा म्हणून जाणं होतं. अशा दुर्गवेड्यांना सतत म्हटलं जातं की अरे काय काय ते चढून आणि तुम्हाला काय मिळतं. अरे तर कुठलाही निराशेचा क्षण आला, निराशा आयुष्यात आली तर आम्ही पहिलं रायगडावर जातो. साधारण सर मग किती वर्षाचा तुमचा कालावधी असेल आणि किती गड दुर्ग तुम्ही म्हणताय तर किती फिरलात तुम्ही? मग आज माझं रायगडावर जवळपास 10 ते 12 वेळा जाणं झालं असेल, पण अजूनही माझा रायगड पूर्ण पाहून झालेला नाहीये. महाराजांनी तो तिसरा पर्याय घेतला का? छत्रपती म्हणे प्रसंग असे बाका, मनातून न वाका, हिमतीचा धरावा दोर, परी वाढवा सेनेचा जोर. जितकं अफजल खान मारल्यानंतर दिल्लीची सल्तनत हल्ली, तितकंच ईस्ट इंडियाचं तिकडचं लंडनचं कार्यालय हल्लं. ते मी बोलतोय याचा अर्थ माझं संभाजी महाराजांवरची श्रद्धा कमी होत नाही. हे त्यांच्याच वडिलांनी दस्तूरखुद्द शककर्ते शिवाजी महाराजांनी शिकवलं. पुस्तकाने तुम्हाला काय दिलं आतापर्यंत असं तुम्हाला वाटतं? नमस्ते, मी प्रियंका सरवार. न्यू इरा पब्लिशिंग हाऊसच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करत आहे. लेखक संवाद या आपल्या सिरीजमध्ये आज आपण घेऊन आलो आहोत नवीन पुस्तक छत्रपती म्हणे. आणि आपल्यासोबत आहेत छत्रपती म्हणे पुस्तकाचे लेखक प्रथमेश राणे सर. त्यांचं आपण स्वागत करूया. सर नमस्ते, तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. सर तुमचा परिचय आमच्या वाचकांना द्या सुरुवातीला. नमस्कार, माझं नाव प्रथमेश सुभाष राणे. राहायला मी मुंबईला आहे. आणि परिचय म्हणजे आता छत्रपती म्हणे हे पुस्तक तुमच्या भेटीला आलेलं आहे. आणि यापूर्वी मी एका वृत्तपत्रामध्ये, मुंबई आवृत्तीमध्ये, सुप्रसिद्ध वृत्तपत्र आहे, तिथे जवळपास 3.5-4 वर्ष नोकरी केली. त्यानंतर यूट्यूबचा प्रवास सुरू झाला. रोडविल राणे या नावाने माझं यूट्यूब चॅनल आहे. आणि गडकिल्ल्यांवर जी काही भटकंती होते तर ती भटकंती त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न असतो. आणि मग त्यानंतर छत्रपती म्हणेचा लेखक, आता साधारण ही अशी ओळख आहे. शिक्षण म्हणाल तर MA पॉलिटिकल सायन्स पूर्ण झालेलं आहे. आणि तुमचं गाव कोणतं? माझं गाव मालवणला कांदळगाव म्हणून आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही प्रॉपर कोकणातले? यस. आणि मग मुंबईला स्थायिक झालात? कसं आहे की कोकणातला बराचसा चाकरमानी मुंबईतच असतो. त्याच्यामुळे आमचं म्हणजे आमच्या बऱ्याच 3 ते 4 पिढ्या कर्मभूमी ही असते. कर्मभूमी मुंबई. आणि तिथे मूळ गाव आमचं कांदळगाव, मालवण. ओके सर, तुम्ही आता सुरुवातीलाच सांगितलं की रोडविल राणे हे तुमचं इंस्टाग्रामचं चॅनल आहे. तुम्ही बोलला की बरेच तुम्ही गड किल्ले फिरलात वगैरे. तर मग हे तुमचं आधीपासून तुमची आवड होती की तरुण वयामध्ये मग तुम्ही ते सुरू केला तुमचा प्रवास? 12वी नंतर ट्रेकिंग सुरू झालं, गिर्यारोहण सुरू झालं. एक किल्ले दुर्ग फिरायचे. आणि मग तेव्हा म्हणजे फक्त ट्रेकिंग, कॉलेज लाईफ मध्ये जे ट्रेकिंग करतो ना आपण तसं की मजा म्हणून जाणं होतं. जसं जसं महाराजांच्या गड किल्ल्यांवर जाणं वाढायला लागलं, म्हणजे जिथे इतिहास आहे महाराजांचा, आणि जसं जसं शिक्षण पुढे होत गेलं, पुस्तकं आयुष्यामध्ये आली, मग महाराजांचा इतिहास आला, गड किल्ल्यांविषयीतली बरीचशी पुस्तकं वाचण्यात आली. त्यानंतर गड किल्ल्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. आणि मग ठरलं की आत्ता फक्त गड फिरायचे नाहीत, ते गड अनुभवायचे. कारण महाराजांचे गड किल्ले किंवा दुर्ग आपण म्हणू, किल्ला थोडासा तर दुर्ग म्हणूया, की महाराजांचे दुर्ग हा असा विषय आहे की जिथे एकतर ऑलरेडी इतिहास आहे, ठीक आहे, आणि तिथून तुम्हाला ऊर्जा मिळते. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर आजही आमच्या आयुष्यामध्ये, म्हणजे आता मी जर व्यवसाय करतोय तर कुठलाही निराशेचा क्षण आला, निराशा आयुष्यात आली तर आम्ही पहिलं रायगडावर जातो. रायगडावर जातो, इथे तिथे कुठे नाही, थेट समाधीच्या समोर महाराजांच्या तिथे जाऊन शांतपणे बसतो. थोडंसं मेडिटेशन आपण म्हणतो त्या पद्धतीनं, की कुठेतरी महाराजांशी संवाद होईल का. मग महाराजांवर आधारित जी काही पुस्तकं असतील, आपल्या आयुष्यात जो प्रसंग चुकीचा घडतोय किंवा आपण ज्या प्रसंगातून जातोय तो प्रसंग महाराजांच्या आयुष्यात कुठेतरी रिलेटेबल असा आलेला आहे का, मग तो प्रसंग त्या पुस्तकातला वाचायचा, त्यावर आपण काय उत्तर शोधू शकतो. ते ठिकाण म्हणजे आपल्यासाठी ऑक्सिजन आहे असं म्हटलं तरी चालेल, की आपल्याला शक्तिस्थान आहे, आपल्याला ऊर्जाही मिळते, पुढे लढण्याचं बळही मिळते. त्यामुळे मग तिथे जाणं होतं. आणि म्हणजे ते आमच्यासाठी स्फूर्तिस्थान, शक्तिस्थान, जे काही त्याला नाव आहे, ते आमच्यासाठी रायगड आहे. आणि मग तिथून तो प्रवास ट्रेकिंग सोडून दुर्ग भ्रमंतीकडे गेला. म्हणजे ते ट्रेकिंग म्हणजे ती मजा होती. दुर्ग भ्रमंतीकडे
तिथून शिफ्ट झालो आम्ही की नाही आता आपल्याला गडकिल्ले पाहायचेत तर ते पाहायचे नाहीत तर अनुभवायचे. तिकडचा दगड आपल्याला स्पर्श करून तो त्याचा महाराजांनी तिथे त्यांचं वास्तव्य झालं असेल, तिथे येणं झालं असेल. अभ्यासात्मक तुम्ही तिकडे पाऊल चाललं सुरू झालं असं म्हणता येईल. साधारण सर मग किती वर्षाचा तुमचा कालावधी असेल आणि किती गड दुर्ग तुम्ही म्हणताय तर किती फिरलात तुम्ही? आता 150 पेक्षा दुर्ग जास्त पाहून झालेले आहेत. हो, हे पूर्ण महाराष्ट्रामधले की महाराष्ट्रातले, पण त्याच्यामध्ये तामिळनाडूचा जिंजी पण येईल, त्याच्यानंतर वेल्लोरचा किल्ला येईल, त्याच्यानंतर तिथे साजरा गोजरा तिथे आहे जवळ, हे बाहेरचे येतील. त्या व्यतिरिक्त जे काही सगळे किल्ले आहेत ते महाराष्ट्रातले पाहून झालेले आहेत. आणि मग शूट जे आहे रोडवर जाण्याचं ते अद्याप 30-40 किल्ल्यांपर्यंत, म्हणजे तो नंतर प्रवास सुरू झाला, युट्यूबचा प्रवास नंतर सुरू झाला. दुर्ग भ्रमंती त्याच्या आधीपासून सुरू होती, त्याच्यामुळे 150 किल्ले काही डबल झाले आहेत. म्हणजे कलावंतिनीचा सुळका तिथे बऱ्याचदा जाणं झालंय, माथेरानचा विकटगड आहे तिथे बऱ्याचदा जाणं झालंय, हरिश्चंद्रगड आहे तिथे 4-5 वेळा वेगवेगळ्या वाटेने जाणं झालं. हा, तिथे तर तसं बऱ्याच ठिकाणी वारंवार जाणं होतं. कोकणात असल्यामुळे सिंधुदुर्ग किल्ला, विजयदुर्ग किल्ला, तर तिकडे जाणं होत राहतं. म्हणजे एखाद्या किल्ल्याच्या जवळ जर आम्ही असू तर तिथे जाणं मस्ट आहे. म्हणजे आम्हाला तो काय म्हणतात की ते शास्त्र असतं. बरोबर आहे सर. मग तुमचा अनुभव कसा होता? म्हणजे आता तुम्ही बोलला की आधी फक्त ट्रेकिंग होतं, नंतर अभ्यासात्मक जो दौरा तुमचा सुरू झाला दुर्ग भ्रमंतीचा, मग या दरम्यान तुम्ही फक्त दुर्ग भ्रमंती केली की तुमचा वाचनाकडे पण कल वाढला? वाचन हा जो प्रांत आहे तो थोडा आधीपासूनचा होता. म्हणजे ह्या गोष्टी एक एक करत जुळत आल्या. ओके, म्हणजे लिखाणाची आवड आधीपासून होती, वाचनाची आवड आधीपासून होती. मग ट्रेकिंग सुरू झालं. ट्रेकिंग करत असताना असं लक्षात आलं की नाही, गडकिल्ल्यांकडे किंवा दुर्गांकडे वेगळ्या नजरेनं पाहण्याची गरज आहे. मग दुर्ग भ्रमंती सुरू झाली. आणि मग ती करत असताना बऱ्याचदा कसं होतं की ज्या व्याख्या असतात, म्हणजे आपण माची म्हणतो किंवा सोंडा म्हणतो किंवा भुयारी मार्ग म्हणतो किंवा चोर दरवाजा म्हणतो, तर बाबा का, त्याच्या मागे काय नेमकं आहे. मग राजगडावर जाणं झालं तर राजगडावर समजा 3 माच्या आहेत, तिथे नेडं सुद्धा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मग त्यानुसार त्याचा अभ्यास सुरू झाला की याला का, याचं वापर काय आहे, याला का तसं म्हटलं जातं. मग तसाच प्रकार इतर कुठे दुर्गावर सापडतोय का. मग तसं विश्लेषणात्मक गोष्टी सुरू झाल्या. आता रायगड, दुर्गेश्वर आपला रायगड आपण फिरणं होत आहे. मग आज माझं रायगडावर जवळपास 10 ते 12 वेळा जाणं झालं असेल, पण अजूनही माझा रायगड पूर्ण पाहून झालेला नाहीये. म्हणजे आजही रायगडावर असा प्रश्न पडतो की दरवेळेस आपल्याला काहीतरी नवीन दिसतं किंवा नवीन सापडतं. तसंच रायगडावर होतं. म्हणजे मला आजही आश्चर्य वाटतं की जी मंडळी सकाळी येतात, रोपवेने वर जातात, रोपवेने खाली उतरतात आणि त्यांच्या घरी पोहोचल्यानंतर ते सांगतात की आमचा रायगड पाहून झाला. म्हणजे मला अजून 10-12 वेळा पाहून रायगड पूर्ण माझा पाहून झालेला नाहीये. तर मला त्या लोकांचं फार आश्चर्य वाटतं की अरे वा, क्या बात, रायगड पाहून झाला म्हणजे छानच आहे. म्हणजे फारच कौतुक आहे त्यांचं. म्हणजे रोपवे तर ती मजाच नाहीये बघण्याची. आयुष्यात कसं आहे की 2 गोष्टी आहेत. रोपवे हा भाग असा आहे की ज्यांना अगदीच शक्य नाही, त्यांचं वय आहे की दिव्यांग आहेत, तर ती मंडळी त्यांना कुठेतरी अडचणी येतात. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की आजही, मला त्यांचं नाव नाही माहिती, पण रायगडावर महाराजांच्या समाधीच्या इथे एक इसम आहेत की जे साफसफाईसाठी येतात, जे पायाने, म्हणजे दिव्यांग आहेत ते, आपलं काय तुमचं तो हे घेऊन, म्हणजे आधार घेऊन ते दररोज पायी रायगड चढतात, पायी रायगड उतरतात. उतरताना तर मला माहित नाही, पण चढताना मी जेव्हा पायी गेलेलो आहे तेव्हा मला त्या टायमिंगमध्ये, म्हणजे सकाळचा जो साधारण महादरवाजा हे उघडला जातो त्या ह्याच्यामध्ये, त्या रेंजमध्ये ते चढताना दिसतात. ते बरोबर त्यावेळेला त्यांची जी जबाबदारी आहे समाधीच्या इथे जाणं, समाधी तिथे साफसफाई करणं, तर त्या सगळ्या गोष्टी, तर तो दिव्यांग व्यक्ती त्यांच्या समोर फक्त महाराज दिसत असतील आणि महाराजांची जी ऊर्जा शक्ती तिथे जायचंय बस. त्यामुळे असंही आहे. तर त्यामुळे रोपवेने ठीक आहे की तुमचा वेळ वाचू शकतो. म्हणजे एकदा तुम्ही रायगड फिरून आल्यानंतर
तुम्हाला जास्तीत जास्त वेळ गडावर हे करायचं आहे, घालवायचं आहे, म्हणून तुम्ही नंतर रोपवेने जाणं ठीक आहे. समजा आता मी शूट करतोय तर मला वेळ वाचवायचा आहे, मला मी प्रत्येक वेळी 2 तासाची चढाई करून मग मला शूट करायला माझा 2 तास वाया जातात, प्लस माझी मेहनत वाया जाते. सो बेटर मी काय करतो की रोपवेने जातो शूटच्या वेळी. पण इतर वेळी जर जायचं आहे तर रायगड पायी चढणं महत्वाचं आहे, कारण रायगड पायी चढत असताना बऱ्याच वास्तू आहेत. म्हणजे माझ्या मते सर तुम्ही फक्त आता रायगडचं आपण उदाहरण देतोय वाचकांना, प्रेक्षकांना, पण तुम्ही हे सगळ्याच दुर्ग भ्रमंती बाबत म्हणत असाल की ज्यांना दुर्ग भ्रमंतीचा अभ्यास करायचा आहे, थोडं महाराज समजून घ्यायचे, आपलं मराठी साम्राज्याचा इतिहास समजून घ्यायचा, तर ते फिरलं पाहिजे. गेलं पाहिजे. 2 तास चढाई केल्यानंतर जेव्हा पहिला दरवाजा दिसतो महाराजांच्या दुर्गांचा, तो जो आनंद आहे तो आनंद, समाधान, ते समाधान आहे की ही जी तंगडतोड केली 2 तासाची ती इथे येऊन समाप्त झाली. आणि ते जे समाधान होतं ते महाराजांच्या त्या पहिल्या दुर्गाकडे, म्हणजे समजा राजगड चढत असू तर तो पहिला पाली दरवाजा दिसतो, तो आनंद असेल, किंवा रायगड चढत असताना जो महादरवाजा दिसतो तो आनंद असेल, तर तो आनंद शब्दापलीकडचा. आणि काय होतं की म्हणजे जे वेडे असतात, मग ते कुठलेही असू दे, इतिहास वेडे असू दे किंवा प्रवास वेडे असू दे, तर हे आम्ही दुर्ग वेडे. तर मग अशा दुर्ग वेड्यांना सतत म्हटलं जातं की अरे काय काय ते चढून आणि तुम्हाला काय मिळतं, अरे शेवटी काय तुम्ही थकणार आहात, दमणार आहात. पण नाहीये तसं, कारण मी म्हटलं ना की मी अजून 10-12 वेळा चढलो रायगड, मला बऱ्याच बाजूने तो पाहायचा आहे. मी प्रत्येक वेळी जेव्हा वेगवेगळ्या वाटेने तिकडे जाण्याचा प्रयत्न करतो, मग आपली आताची जी प्रचलित वाट आहे त्याच्यानंतर एक अंधारी गुहेच्या मार्गाने एक वाट जाते, तर तेव्हा तो नवीनच भासतो आणि ते चालत गेल्याशिवाय मला दिसणारच नाही. मग ते कुठल्याही तो अनुभव सगळ्यांनीच घेतला पाहिजे. सर पुस्तकं तुम्ही किती वाचली आहेत, म्हणजे पुस्तकांचा प्रवास कसा होता? पुस्तकाचं दुर्ग भ्रमंती करताना म्हणजे आता तुम्ही काही नावं घेतली किंवा महाराजांबद्दल तुम्हाला वाटलंच असेल की नाही आता आपण अभ्यास पण दृष्टीने केला पाहिजे, म्हणजे बघणं झालं पण वाचन तुमचं आतापर्यंत कसं होतं की महाराजांची चरित्र वाचणं इथपर्यंतच मर्यादित होतो आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील. मग जेव्हा दुर्ग भ्रमंती सुरू झाली तेव्हा असं लक्षात आलं की अरे प्रत्येक गडकिल्ल्यांवर अनेक लेखकांनी लिहिलेली पुस्तकं आहेत. मग त्यातली जर काही महत्वाची नावं घ्यायची झाली तर मग प्र.के. घाणेकर सर असतील, महेश तेंडुलकर असतील, दुर्ग महर्षी प्रमोद मांडे असतील. तर ह्या सगळ्या मंडळींनी इतकं अफाट लिहून ठेवलंय की मग प्रवास सोपा होतो, तिथे जाताना प्रवास सोपा होतो. आणि मग तीच मंडळी म्हणतात की आम्ही हे लिहून ठेवलंय पण तुम्ही तुमच्या नजरेने अजून काही वेगळं दिसतंय का पहा. मग ते त्यांचं सांगणं क्लिक होतं, मग आपण त्या पद्धतीनं पुन्हा वेगळ्या नजरेनं पाहायला सुरुवात करतो. माझ्या मते त्याच नजरेतून मग हे आपलं पुस्तक आलं असणार आहे, छत्रपती म्हणे, त्या याच्यातून आलेलं आहे. म्हणजे तुमचा मग असं मी विचारू शकते की तुमचा आदर्श किंवा गुरु असतील किंवा म्हणजे तुम्हाला कुठे क्लिक झालं, कोणत्या क्षणाला की नाही आता हे आपण लिहिलं पाहिजे, किंवा तुमचा प्रवास कसा होता मग पुस्तक इथपर्यंत येण्याचा? छत्रपती म्हणे मुळातच तुम्हाला कल्पना आहे की ना हे चरित्र आहे, ना यामध्ये काय म्हणता येईल की इतर जो ऐतिहासिक काय म्हणता येईल की इतिहासाला धरून किंवा थरारक कथा, पटकथा वगैरे असं काही संदर्भ ग्रंथ वगैरे असा काही प्रकार नाहीये. याच्यामध्ये तुम्हाला छान असे 50 श्लोक आहेत आणि मग ते 50 श्लोक कशावर आधारित आहेत तर महाराजांच्या गुणवैशिष्ट्यांवर आधारित आहेत. बरोबर आहे. मग आता गुणवैशिष्ट्य 50च का, तर मग महाराजांचं आयुष्य 50 वर्षाचं होतं म्हणून मग मी ते 50च काढले. आणि मग त्यामागे पण तुम्ही तसा विचार केला? हा, तसा विचार केला की महाराजांचं 50 वर्षाचं आयुष्य, मग 50 गुणवैशिष्ट्य आपण प्राथमिक स्तरावर काढू आणि मग त्याच्यावर लिहू. पण तसं पाहायला गेलं तर छत्रपती म्हणेचा प्रवास पण थोडासा असा अपघाताने झालेला आहे. म्हणजे आम्ही जेव्हा नव्याने व्यवसाय सुरू केला, म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की मी एका वृत्तपत्रात होतो कामाला, त्यानंतर तो क्विट केला जॉब आणि मग यूट्यूब आणि यूट्यूब नंतर आम्ही व्यवसाय सुरू केला आमचा स्वतःचा, मी आणि माझ्या मित्रांनी. तर मग तो व्यवसाय सुरू करत असताना आम्ही काही व्यक्ती ठरवले होते की ते या व्यवसायाच्या आदर्शस्थानी राहतील. अर्थात त्यातलं पहिलं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज, त्याचं दुसरं नाव होतं छत्रपती संभाजी महाराज आणि त्यातलं तिसरं नाव होतं टाटा फॅमिली. ओके.
तर मग आम्ही एक दिवस टाटायन वाचत होतो, मग त्यातले काही संदर्भ घेत होतो, मग महाराजांच्या आयुष्यातले काही प्रसंग आम्ही घेतलेले आहेत. म्हणजे आजही आमच्याकडे श्रीमान योगी असेल किंवा इतर महाराजांची जी काही चरित्र असतील तर त्यातले आम्ही काही हे काढून ठेवलेले आहेत, संदर्भ काढून ठेवलेले आहेत की महाराजांच्या आयुष्यातला हा प्रसंग होता आणि महाराजांनी तिकडे अशा अशा पद्धतीनं तो विचार केला. आणि मग त्या ह्याच्यामध्ये कधीतरी तो छत्रपती म्हणे प्रसंग असे बाका मनातून वाका हिमतीचा धरावा दोर परी वाढवा सेनेचा जोर, हा श्लोक तिथे एकदा एका आमची अशी चर्चा चालू होती आणि त्यामध्ये तो सुचला. प्रसंग असे बाका मनातून वाका जो हे आहे तर तो अफजल खानाच्या सर एवढा मोठा प्रसंग तू असं सहज बोलताय की सुचला म्हणजे हा म्हणजे काय त्यामागे कुठेतरी तुमच्या बॅक ऑफ द माइंड असं काही होतं कारण सतत महाराज वाचले होते ना, म्हणजे सतत महाराज इतके म्हणजे मी त्याच्या म्हणजे पुस्तकाच्या प्रस्तावनेत पहिलंच वाक्य हे लिहिलंय की जेव्हा कळायला लागलं तेव्हापासून रोज कुठे ना कुठे महाराजांचा संदर्भ येत होता. संदर्भ नाही आला, चर्चा नाही झाली तरी पण महाराज दिसायचे कुठेतरी, महाराज कुठल्या तरी चौकात दिसायचे, महाराज कुठल्या तरी वृत्तपत्राच्या पानात दिसायचे, घरात महाराजांची प्रतिमा आहे, महाराज दिसणं होतं. महाराज कळण्याचा प्रवास मात्र थोडा थोडा हळूहळू चालू होता. आजही तो संपलेला नाहीये. तो मला वाटतं की तो मृत्यूशयीवर जाईपर्यंत तो संपणार नाही, कारण 50 वर्षांचं महाराजांचं आयुष्य असलं, त्यातला 35 वर्षाचा संघर्ष असला तरी तो 35 वर्ष आज 350 पावणे 400 वर्ष झाली तरी महाराजांचं नाव आजही पिढ्यानपिढ्यांच्या लोकांच्या तोंडी आहे. याचा अर्थ ते न संपणार आहे, ते अमर्याद आहे. त्यामुळे महाराज समजण्याचा प्रवास एक मोठं विद्यापीठ आहे की हा विद्यापीठ आहे की ते संपणार नाहीये, आपल्याला पुरे नाहीये ते पूर्ण. हा म्हणजे आपण आपले आयुष्य जातील ते किती समजतील तो प्रवास आहे. मग त्यामध्ये तो श्लोक सुचला. त्यामध्ये तो श्लोक असा होता की प्रसंग असे बाका मनातून वाका हिमतीचा धरावा दोर परी वाढवा सेनेचा दोर. आमच्या ऑफिसमध्ये एक प्रसंग घडला होता तेव्हा की काही गोष्टींमुळे पोलीस प्रकरण आणि या सगळ्या गोष्टी त्या व्यवसायाच्या सुरुवातीच्या टप्प्यात झाल्या होत्या. अशा वेळी नेतृत्व म्हणून आम्हाला तिथे काहीतरी स्टँड घेणं अपेक्षित होतं आणि आम्ही तो स्टँड घेतला. तो स्टँड घेतल्यामुळे आमचे सहकारी तितके म्हणजे जे घाबरलेले होते ते थोडेसे रिलॅक्स झाले, त्यांना परिस्थितीची जाणीव करून दिली आणि तो प्रसंग आम्ही फार असं अगदी संयमाने तो हाताळला. मग इथेच तो हे होता की प्रसंग असे बाका मनातून न वाका, म्हणजे प्रसंग असे बाका कठीण प्रसंग आहे, मनातून न वाका म्हणजे तुम्ही जर तुम्ही नेतृत्व आहात, खंबीर नेतृत्व आहात तर तुम्ही पहिलं खचून जाऊ नका. प्रसंग असे बाका मनातून न वाका हिमतीचा धरावा दोर परी वाढवा सेनेचा जोर. तुम्ही नेतृत्व म्हणून तितके खंबीर राहिलात तर मग तुमचं जे सैन्य आहे, तुमची जी टीम आहे ती सुद्धा रिलॅक्स होईल की हा आमचा नेता स्ट्रॉंग आहे ना, तर आम्हाला माहिती आहे की तो आम्हाला यातून बाहेर काढेल. त्या प्रसंगातून सुचलेला तो श्लोक होता आणि मग त्या म्हणजे तो श्लोक सुचला आणि मग मी म्हटलं की अरे हे छान आहे, हे आपण कंटिन्यू करूया. त्या बैठकीमध्ये मी जवळपास 30-31 श्लोक लिहून काढले, असे गुण विशेष आणि मग ते श्लोक म्हणजे ते वेगळे लिहिले आहेत की ते सगळे आहेत ना यातच आहेत. ते 31 लिहून काढले. 31ला थांबल्यानंतर एक ड्रॉप येतो ना की ओके आता हे सुचणं बंद झालंय. हा तर मग त्यावेळी मी थांबलो आणि मग आता 31 झालेत, मग ते त्याला काहीतरी आकडा पाहिजे ना, काहीतरी हे पाहिजे, 51 पाहिजे किंवा काहीतरी एक पाहिजे. मग तो आकडा काय ठरवायचा, मग 50. महाराजांचं आयुष्य 50, मग तो 50. मग ते 31 नंतर पण हे पण फार इंटरेस्टिंग आहे की ते 31 जे एका बैठकीत झाले त्याच्या पुढचे उरलेले जवळपास 19 श्लोक होते ते मला लिहायला जवळपास 6 महिने गेले. कारण हे कुठल्याही लेखकाला रिलेट होईल की बैठकीत जे सुचतं ते तुम्ही फार फ्लो मध्ये ते सगळं छान पद्धतीने लिहून जातं आणि मग नंतर काय होतं, नंतर 50 आकडा ठरवला होता ते पुन्हा नाही होत त्या फ्लो मध्ये. मग तो 50 आकडा ठरवलेला होता, म्हणजे हे आता पुढचे जे श्लोक आहेत मग ते थोडेसे ठरवून की नाही आता मला 50 आकडा पोहोचायचा आहे, मग ते 50 गुण वैशिष्ट्य. पण तो सगळा प्रवास झाला कारण ते महाराजांनी करून घेतलं. त्याही प्रवासामध्ये माझं 2दा रायगडावर जाणं झालं होतं की चला आता हे महाराज आता हे 50 तुम्ही करून घ्या, 31 तर मी लिहिलेले आहेत, पुढचा प्रवास तुम्ही करून घ्या. तर तिथून तो प्रवास छत्रपती सर श्लोक तर म्हणजे मी पूर्णच वाचले आहेत, म्हणजे फार सुंदर आहे. जे मी वाचकांना तर नक्कीच सांगेन की प्रत्येकाने हे वाचलेच पाहिजे. म्हणजे तुम्ही सुरुवातच
परश्री माते समान त्या श्लोकापासून केली आहे. म्हणजे मी तो पहिलाच जेव्हा वाचलं होतं पुस्तक आलं तेव्हा तर ते मला एवढं आवडलं होतं की श्री असे कोणीही व्हावे परी लक्ष्मण लेकी बाळा माना. म्हणजे आणि त्याच्यानंतर सर इथे मी बघतीये प्रत्येक श्लोकाच्या इथे आपण चित्र घेतली आहेत. तर म्हणजे हे फ्लो सांगा आम्हाला की चित्र आहे, श्लोक आहे, त्याच्यानंतर माझ्या मते प्रसंग आहे जो महाराजांच्या जीवनावरचा आहे त्या याच्याशी आधारित, आणि खाली तुम्ही संदेश दिलाय. राईट. तर मग हे फ्लो कसा त्याचा प्रवास असा होता की श्लोक लिहून झाले आणि मग आता श्लोक लिहिलेत, आता करायचं काय. तर मग आम्ही असं ठरवलं, मित्र होतो तर, की आपण ते रील्स वगैरे करू, ते 1 मिनिटात होणारे होते. कारण तेव्हा मी त्याचा श्लोक आणि संदर्भ असंच ठेवलं होतं. मग रील्स वगैरे करायला घेतले आणि असं लक्षात आलं ना की कोणी ते श्लोक उचलतंय आणि स्वतःच्या नावावर खपवत आहे. तर मग 1-2 मला तसे रील्स सोशल मीडिया. तर मग मी म्हटलं अरे बापरे, तर फारच म्हणजे काहीतरी वेगळं ठरवलं होतं आणि वेगळं होतं. ते ठीक आहे, उचलण्याला काही हे नव्हता, तुम्ही ॲज इट इज तुम्ही ते वापरा, कारण त्यातून तुम्ही शिकताय, तर मला काही कन्सर्न नाही आहे. बरोबर. पण इतर लोकांचा गैरसमज होतो. कारण मग म्हणजे काय ते म्हणतात ना की खोटं इतक्या मोठ्याने ओरडल्यानंतर खरं सुद्धा खोटं वाटायला लागतं. तर मग असं नको व्हायला की म्हणजे ज्या व्यक्तीनं लिहिलंय त्याच्या पलीकडे जाऊन जो नाही लिहिते त्यानेच ते इतकं पसरवलं की ते त्याचंच आहे असं वाटेल. बरोबर. मग तो प्रवास थांबवला, 18 थांबवला आणि मग असं ठरलं की याला काहीतरी व्यापक स्वरूप देऊया, काहीतरी शाश्वत असू दे त्याचं. मग पुस्तक. आणि मग आता पुस्तकाबद्दल तर मला तसं काही कल्पना नव्हती की त्याचे काय, म्हणजे मी म्हटलं ना हे अपघाताने झालेलं की बाबा लेखक वगैरे तर अशातला काही भाग नाही. मी एक साधा वाचक आहे, ऐतिहासिक वाचायला आवडतं, फिरायला खूप आवडतं आणि लिहायला आवडतं. पण लेखक म्हणून तो काही प्रकार तसा नव्हता. मग आता मग पुस्तक करायचं म्हटलं तर त्याला सुद्धा म्हणजे एक छान पद्धतीने ते झालं पाहिजे. मग तो श्लोक, मग त्याचा ऐतिहासिक प्रसंग, कशातून तो श्लोक घेतला, तो ऐतिहासिक प्रसंग साधारण तो घेतला आणि मग आत्ताच्या आयुष्यामध्ये आपण तो कसा तो आपण अंगीकारू शकतो या हिशोबाने ते सुरू केलं. आणि मग त्या पद्धतीने लिखाण सुरू केलं आणि मग 50 श्लोक झाल्यानंतर त्याचा ऐतिहासिक प्रसंग आणि मग त्याचा संदर्भ, आत्ताच्या आयुष्यामध्ये आपण हा श्लोक कशा पद्धतीने वापरू शकतो. महाराजांनी त्या काळात संयम राखला. म्हणजे मी म्हटलं तसं की अफजल खान येतोय म्हणून तुम्हाला जर त्याची भौगोलिक परिस्थिती माहिती असेल तर अफजल खानाचा वध ज्या ठिकाणी झाला तो तिथून महाराज सुरक्षित ठिकाणी होते, म्हणजे महाराज गडावर होते. त्याचा शामियाना, अफजल खानाचा जो शामियाना पडला होता तो मध्ये होता, खाली पारगाव होतं, पारगावात त्याचं उरलेलं सैन्य होतं. मग 3 शक्यता होत्या. महाराजांनी तर पूर्ण बंदोबस्त लावलेला होता, म्हणजे खान म्हणजे तिथपर्यंत आला जरी नसता तरी ह्याच्यामध्ये जंगलामध्ये त्याचं सैन्य तसंही मरणार होतं, त्या पद्धतीचा बंदोबस्त होता. मग महाराजांकडे 3 ऑप्शन होते ना. महाराजांनी गडावरूनच तोफगोळा थेट शामियानावर डागला असता तसाही खान मरत होता. महाराजांनी डमी स्वतःचा पाठवला असता तरी पण चालून जात होतं. आणि तिसरा पर्याय महाराजांकडे होता की स्वतः जाणं. महाराजांनी तो तिसरा पर्याय घेतला का, तर स्वराज्य वाढतंय आणि अशा वेळी खानासारखा मातब्बर सरदार की ज्यानं दस्तूर खुद्द औरंगजेबाला अडचणीत आणलं होतं, त्याला अटकेत घातलं होतं, त्या औरंगजेबाचं नशीब म्हणून त्यांच्या वडिलांनी ती मध्यस्थी केली आणि तो सुटला अफजल खानाच्या तावडीतून. असा अफजल खान जेव्हा तो येतोय तर तेव्हा जर मी स्वतः जाऊन तो बोकड तुळजाभवानीला अर्पण करत असेल तर आपसुकच माझ्या सैन्याला, माझ्या स्वराज्याला तो मेसेज जाईल की तुम्ही निवडलेला तुमचा हा नेता हा लायक आहे, स्वराज्यासाठी लायक आहे, तुमचं नेतृत्व करण्यासाठी लायक आहे. म्हणून महाराजांनी तो तिसरा पर्याय निवडला. मग तेच आहे की प्रसंग असे बाका कठीण तोही प्रसंग होता. त्यांनी ते मनातून खच्ची झाले नाहीत, त्यांनी त्यांची हिंमत वाढवली, ते स्वतःहून सामोरे गेले आणि परी वाढवा सेनेचा जोर. त्यांनी तो जो काही अफजल खानाचा वध केला, शिवप्रताप केला, त्यातून स्वराज्याच्या मावळ्यांचं काय म्हणतात त्यांना स्फुरण चढलं आणि त्यांना लक्षात आलं. आणि ही गोष्ट 7 समुद्र पार गेली. अफजल खान मारणं, जितकं अफजल खान मारल्यानंतर दिल्लीची सल्तनत हल्ली, तितकंच ईस्ट इंडियाचं तिकडचं लंडनचं कार्यालय हल्लं की अरे बापरे, हे फार मोठं काहीतरी झालेलं आहे. आणि त्यानंतर तो दरारा महाराजांचा बसला,
अवघ्या भारतावर, अखंड भारतावर, आणि मग तिथून त्या खऱ्या अर्थानं जी घोडदौड सुरू झाली महाराजांच्या स्वराज्याची ती त्या प्रसंगातून झाली. मग म्हणजे ही किती मोठी दूरदृष्टी पण होती महाराजांची, आणि त्यावेळी त्यांना जे सोपं वाटत होतं महाराजांनी तो सोपं नाही निवडला. मी सामोरं जाईन, मी नेतृत्व आहे ना, मी यांचा नेता आहे ना, मग मी समोर गेलं पाहिजे. मग तोच प्रसंग आम्ही तिथे अनुभवला की आमच्यावर कठीण प्रसंग आला होता. आम्ही जर या कंपनीचे मालक आहोत, ओनर आहोत, पार्टनर्स आहोत, तर आम्ही तिथे ठामपणे उभं राहणं गरजेचं होतं. आम्ही महाराजांनी जे केलं ते आम्ही केलं आणि त्या प्रसंगातून बाहेर पडलो. हा एवढाच या पुस्तकाचा भावार्थ आहे, अन्वयार्थ आहे जो काही आहे तो, की महाराजांनी त्यांच्या प्रसंगामध्ये जी भूमिका म्हणजे ते आधुनिक जगातही आपल्याला लागूच होतात प्रत्येक गोष्टी, आणि त्या तुम्ही असं म्हणता येईल की ह्या 50 श्लोकामध्ये वेगवेगळी प्रसंगानुसार असं मांडलेलं आहे की म्हणजे महाराज कसे होते, ते कसे वागले, आपल्याला त्यांच्या मार्गावर चालायचंय फक्त. म्हणजे आता हे पण कसं आहे की हा तुमच्या लॉजिकचा भाग आहे. तसं पाहायला गेलं तर महाराजांना स्वतः कोणी पाहिलेलं नाही. त्यांच्याबद्दलचा जो इतिहास किंवा त्यांच्याबद्दलचे जे लिखाण त्या काळी झालं त्यांच्या काळामध्ये ते दुर्दैवाने नष्ट झालं रायगड जळाल्यामुळे. त्यामुळे जे काही छोटे मोठे आपल्याला संदर्भ मिळाले त्यावर आपल्या सन्माननीय सगळ्या इतिहासकारांनी महाराजांची चरित्र लिहिली आणि सगळ्या गोष्टी केल्या. मग त्यातून तुमचं काम आहे की तुम्ही महाराज कशा पद्धतीने समजून घेतले पाहिजे, तुम्ही तुमचं लॉजिक त्या पद्धतीने लावलं पाहिजे की अच्छा महाराजांनी हा असा प्रसंग असा केला, इथे माघार घेतली, इथे त्यांनी थेट आघात केलेला आहे, तर ते तुमचं लॉजिक. आणि मग तेच लॉजिक, तेच तत्व छत्रपती म्हणीमध्ये आलेलं आहे. अरे वा. सर आम्हाला जसे अजून 1-2 प्रसंग म्हणजे आता नवे बदल स्वीकारा हे सुद्धा माझ्या मते आजच्या नव्या पिढीला फार लागू होतं. बरोबर. जे तुम्ही इथे कोणता प्रसंग घेतलाय? आता याच्यामध्ये जिजाऊंचा असेल किंवा त्यावेळी सती जाणं असेल, त्यावेळी सती जाणं हे समाज मान्य होतं. तुम्ही लिहिलंय की छत्रपती म्हणे पुढारलेपणाचा विचारांचा अर्क त्यासी नसावा अंधश्रद्धेचा. म्हणजे अंधश्रद्धा पण आपण किती फॉलो केलं पाहिजे किंवा नाहीच केलं पाहिजे. म्हणजे कसं आहे की 2 गोष्टी आहेत ना, श्रद्धा अंधश्रद्धा. ती जी मधली ओळ आहे की ती तुमच्यावर आहे की तुम्ही ते हे करताय की नाही. माझी महाराजांवर नितांत श्रद्धा आहे आणि मी महाराजांना ब्लाइंडली फॉलो करतोय. तर या 2 गोष्टींमध्ये फरक आहे. मी लॉजिकली जर महाराज एखाद्या प्रसंगामध्ये शिवाजी महाराजांबद्दल ते फारसं होत नाही, संभाजी महाराज बिटवीन द लाईन आपल्याला ओळखता आली पाहिजे श्रद्धा अंधश्रद्धा, तर ती शिवाजी महाराजांबद्दल होत नाही पण संभाजी महाराजांबद्दल होते. की समजा संभाजी महाराजांनी आपण म्हणतो की अरे यार नाही, महाराजांनी ज्या पद्धतीने संयम राखला, जर संभाजी महाराजांनी थोडंसं एक पाऊल मागे घेतलं असतं तर कदाचित आज इतिहास वेगळा असता. तर माझ्याकडे ती सत्सद विवेक बुद्धी पाहिजे की ठीक आहे, जर इथे थोडंसं चुकीचं वाटतंय हे पाऊल जर संभाजी महाराजांनी चुकीचं, तर ती बोलण्याची ताकद पाहिजे. ती झाली श्रद्धा की मी त्या व्यक्तीला ते मी बोलतोय याचा अर्थ माझं संभाजी महाराजांवरची श्रद्धा कमी होत नाही, पण त्या प्रसंगातून आपल्यालाही काहीतरी शिकायचं ना की अगदीच 1 घाव 2 तुकडे हे प्रत्येक वेळी चालेलच असं नाहीये. कारण ते चालत नाही, काही वेळा माघार घ्यावी लागते. हे त्यांच्याच वडिलांनी दस्तूरखुद्द शककर्ते शिवाजी महाराजांनी शिकवलं. त्याच्यामुळे 2 वेगवेगळी व्यक्तिमत्व आपल्याकडे विश्लेषणात्मक त्यांचं हे करण्यासाठी आहे. मग तो श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा फरक आहे. म्हणजे आता अनेकांना त्या श्लोकात मी संदर्भामध्ये असं लिहिलंय की अनेकदा आपल्याला आपल्या आता आयुष्यामध्ये काय होतं की आपली जी जुनी सगळी मंडळी असतात त्यांच्यासोबत आपण एखाद्या विषयावर डिबेट करत असतो. हल्ली आता थोड्या चाली रूढी परंपरा बदलत चालल्यात, म्हणजे काही नवीन गोष्टी अडॉप्ट करतोय आपण आणि अशा सगळ्या गोष्टी होत आहेत. मग अशा वेळी आपण काय करतो की आपण थेट ना शेवटचा पत्ता उघडतो आणि मग आपण थेट त्या सगळ्या आपल्या काय म्हणतात की आपले जे नातेवाईक किंवा आपले जे वरिष्ठ आहेत घरातले त्यांच्याशी आपण थेट असहकार आपण संवाद साधत. मग ते जे समज नाही ना त्यांना समजावून सांगणं की बाबा आताची परिस्थिती ही आहे, आपण अशा पद्धतीने केलं पाहिजे. तर तोही प्रकार इथेच येतो की जर एखादी रूढी परंपरा मला नाही पटत आहे तर मी ती पटवून दिली पाहिजे की हे मला का नाही पटत आहे. आणि तसं संवादानेच होणार आहे. संवादाने होणार. तुमच्या आजच्या पिढीचे विचार तुम्ही व्यवस्थित बोलून दाखवले. आपण काय करतो, आपण तो संवाद सोडून बाकीचं सगळं करतो. आपण वाद करतो, आपण संवाद नाही करत, आपण वाद करतो. तर त्या वादाला संवादाची जोड असेल
तर मग ते कुठेतरी पहिलं नॉर्मलाइज होतं, त्यानंतर संवाद सुरू होतो आणि मग त्यानंतर मार्ग निघत जातो. हे तर म्हणजे मी प्रत्येकच म्हणजे हे बघतीये, श्लोक बघतीये, भीती संपवा असेल, पुढचा पण भविष्याचा वेध, म्हणजे ते सर हे आजच्या नवीन तरुण पिढींना तर फारच उपयोगाचं पुस्तक आहे. म्हणजे लहान्यांपासून आणि असं पण नाही, मोठ्यांनी सुद्धा, म्हणजे जे आता तुम्ही काही करा, तुम्ही कंपनीत जा, तुम्ही विद्यार्थी असा किंवा तुम्ही गृहिणी जरी असला, सगळेच म्हणजे ह्या पुस्तकातून वयोगट नाहीये, मर्यादा नाही कसलीच, म्हणजे तुम्ही सगळ्यांनीच हे वाचू शकता. हा, जसं की समजा लहान मुलं वाचतायत, राईट, तरुण, लहान मुलं, तरुण आणि मग वयस्कर, असं आपण एक मिडल एज आणि वयस्कर असं पकडूया. आई वाचते तर आई संस्कार करू शकते, बाबा वाचते तर बाबा संस्कार करू शकतात, आजी आजोबा वाचते तर आजी आजोबा गोष्टीच्या स्वरूपात ते सांगू शकतात. बरोबर. मित्र वाचतोय तर मित्र हक्काने सांगू शकतो की अरे यार, हे बघ, महाराजांनी असं केलं होतं यार, आपल्या आयुष्यात असा प्रसंग आला, आपण हे असं केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही ते कंपनीचं उदाहरण दिलं, ते त्याला एवढ्या मोठ्या ऑर्गनायझेशन मध्ये सुद्धा आपण महाराजांना फॉलो मंडळीने आम्ही प्रसंग तो आम्ही हे केला, तर त्यातून बाहेर पडलो आम्ही. तर तोच आहे, याला वयोगट नाहीये, तो लहानही मुलगा वाचू शकतो, म्हणजे शाळेत असलेला विद्यार्थी असेल, कॉलेजमधला विद्यार्थी असेल, नोकरी करणारा माणूस असेल, व्यवसाय करणारा माणूस असेल, आजी आजोबा असतील, नवरा बायको असतील, म्हणजे त्याच्यामध्ये एक आर्थिक साक्षरतेचा सुद्धा एक धडा आहे. तर तो नवरा बायकोसाठी सुद्धा असू शकतो की अरे यार, हा, हे आयुष्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने स्त्री सक्षमीकरणाचं सुद्धा तुम्ही हे टाकलंय की हा, म्हणजे त्यातून सुद्धा स्त्रियांनी कसं स्वतःचे निर्णय असेल किंवा कसं ठाम प्रसंगावधान झालं पाहिजे आणि आपले निर्णय घेतले पाहिजे. तर म्हणजे हे फारच सर, मला तर फार छान वाटतं हे पुस्तक. मी तर वाचकांना नक्कीच म्हणेल की सगळ्यांनीच हे पुस्तक वाचा आणि तुमचा अभिप्राय पण आम्हाला कळवत जा वेळोवेळी. सर सगळ्याच सोशल मीडिया साईटवरती ऍक्टिव्ह असतात, तुम्ही सरांना पण तसा संपर्क करू शकता. सर, अजून माझ्या मते एक नाव आपण घ्यायलाच पाहिजे, ते म्हणजे जे चित्रकार आहेत वासुदेव बोंद्रे सरांचं. त्यांनी इतकी सुंदर चित्र काढली आहेत, म्हणजे आपण बघू शकतो प्रत्येक प्रसंगाच्या सुरुवातीला त्यांनी फार मेहनत घेतली असणार आहे. मी म्हणते की एवढं बारकाईने ते काढलंय त्यांनी सगळे चित्र. तर त्यांचा तुमचा कसा कॉन्टॅक्ट झाला किंवा तो प्रवास कसा आहे चित्रांचा? माझे मित्र आहेत, उद्योजक मित्र आहेत, प्रतीक शर्मा म्हणून, आणि काही कामानिमित्त माझी त्यांच्याशी भेट झाली होती आणि मग म्हटलं आता चित्रांचं माझी त्यांच्यासोबत चर्चा सुरू होती आणि मग पुस्तकाचं स्वरूप सुद्धा म्हणजे काळानुरूप आणि चर्चा करत 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 ते बदलत गेलं. सुरुवातीला असं आमचं चालू होतं की फक्त ते असं फोटोजेनिक करायचं, म्हणजे चित्र रेखाटायचे आणि फक्त श्लोक लिहायचे आणि लोकांकडे सोडून द्यायचं की तुम्ही अर्थ लावा, आता तुम्हाला जे तुमच्या आयुष्यात त्या श्लोकाचे अर्थ वाटतात ते तुम्ही लावा, असं ते. मग नाही, नंतर मग ते थोडं सोपं करायचं ठरवलं की नाही, थोडं आपणच ते तो एक दिशा देऊ अशा पद्धतीनं. मग त्या सगळ्या प्रवासामध्ये प्रतीक शर्मा यांच्यासोबत त्यांचे सहकारी होते वासुदेव बोंद्रे, की जे चित्रकार होते, आणि मग त्यांच्याशी भेट झाली आणि मग त्यांना मी सांगितलं की अशी संकल्पना आहे, मी काही श्लोक लिहिलेत आणि आपल्याला त्याच्यावर चित्र काढायचे. तर ते बऱ्याच कालावधीपासून त्या अशा संधीच्या शोधात होते की जिथे महाराजांचं असं काहीतरी काम येईल. हा, म्हणजे त्यांनी बरीच इतर कामं, पुस्तकांचे मुखपृष्ठ वगैरे केलेले होते. त्यांना इतर पुस्तकांसाठी म्हणून टाटा किंवा इतर बऱ्याच अशा ठिकाणाहून त्यांना कॉल पण येत होते, पण ते तेवढ्यासाठी थांबले होते की अशी एक कुठेतरी संधी येईल की ज्याच्यामध्ये महाराजांबद्दलचं काम करता येईल. आणि योगायोगानं आमची भेट झाली, त्यांना मी ती सगळी संकल्पना समजावून सांगितली आणि मग प्रत्येक श्लोक मी त्यांना पहिला समजावून सांगितला, ओके, की हा अर्थ आहे त्याचा. आणि मग आमच्यात डिस्कशन व्हायचं की अच्छा, ओके, मग हा म्हणजे अशा पद्धतीने चित्र त्यात आलं पाहिजे का, मग महाराज कुठे पाहिजे. त्यामध्ये एक खास गोष्ट अशी की ज्या ज्या चित्रांमध्ये बहिर्जे आले, नुसतं असं नाहीये की याच्या चित्रांमागे भरपूर काम झालंय, म्हणजे प्रत्येक श्लोकामागे तुमचा तो कॉल असणार आहे, तो विचार असणार आहे आणि नंतर ते आर्टिस्टचं काम, आणि ते इतकं बारकाईने आहे की
आता मला वाटतंय की जरी श्लोक आणि चित्र जरी बघितलं ना तरी बराच अर्थ समजून जातोय की अरे काय म्हणायचंय ह्या चित्रात. स्वाभिमान तेच आता चित्र तुम्ही open केलं आणि ज्याच्यामध्ये आग्र्याच्या दरबारातलं ते चित्र आहे आणि महाराजांनी तो नजराना बरोबर हे केला होता, तर तेच आहे त्याच्यामध्ये. आणि ते महाराजांनी तो नजराना फेकला तर त्याची पण डिटेलिंग केवढी सुंदर त्यांनी चित्रातून दाखवली आहे. म्हणजे त्याचं जर तुम्हाला डिटेलिंग पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक चित्रामध्ये जिथे जिथे कुठे बहिर्जी नाईक आले तर ते बहिर्जी नाईक पहा. बहिर्जी नाईकांचा चेहरा कुठेच रिव्हील झालेला नाहीये. त्यांनी तो त्याच पद्धतीने डिटेलिंग, म्हणजे त्यांनी मला म्हणाले की अरे बहिर्जी नाईक दादा आपण वेगळे दाखवूया का. वेगळे म्हणजे काय दाखवायचे, तर मग यात आहेत ते बघा त्यांचा चेहराच नाही, कारण ते गुप्तहेर आहेत. गुप्तहेर आहे, बरोबर आहे. मग ते गुप्तच राहिलं पाहिजे. फक्त महाराजांना माहिती पाहिजे की कशा पद्धतीने ते येतात. तो पण विचार तुम्ही बॅक ऑफ द माइंड ठेवला, तेवढा विचार झाला होता चित्रांचा की ते फक्त पुस्तकाचा एक भाग म्हणून चित्र फारच सुंदर. तो त्याने फार मोठा इम्पॅक्ट केलाय त्या चित्रांनी. तेच म्हणजे ते इतकं काय म्हणतात आपलं वाटतंय, आपण त्या प्रसंगामध्ये जातोय, त्या काळामध्ये जातोय. म्हणजे ही फार जमेची बाजू आहे ह्या पुस्तकाची असं मला वाटतंय सर. आणि सर आता पुस्तक येऊन माझ्या मते आता बरेच महिने झालेत, तर तुम्हाला वाचकांचा कसा रिस्पॉन्स आला? वाचकांकडून जी मंडळी वाचतायत तर त्यांच्याकडून बट ऑब्वियस तो सकारात्मक प्रतिसाद आहे की कुठेतरी आता आम्ही आमच्या मुलांना जर काय म्हणतो की आपल्याला एक चांगलं वळण द्यायचं असेल तर एक कुठेतरी जो गॅप होता तर तो गॅप भरून आलाय असं त्यांचं म्हणणं आहे की हे पुस्तक आणि रोज एक कथा जरी वाचून दाखवली तरी ती 50 दिवस चालते. तुम्ही महिना दीड महिना ते सगळं ती प्रोसेस चालवू शकता. मुलांना रात्री झोपताना एक श्लोक ऐकून दाखवायचा आहे, एक म्हणजे सर असं बऱ्याचदा होतं. म्हणजे इव्हन आता मला पण, मी पण कोणाला बऱ्याचदा पालक विचारतात की म्हणजे आता मी असं म्हणत नाही पण आपण जेवढं वाचतो तेवढ्या याच्याने की महाराजांबद्दल लहान मुलांना आम्हाला सांगायचं लहानपणापासून तर आम्ही कोणतं पुस्तक देऊ वगैरे, तर आपण एकदम मोठे मोठे नावं नाही देऊ शकत किंवा कादंबरी आपण नाही देऊ शकत, ते जड जाणार. तर मला वाटतं हे पुस्तक एकदम परफेक्ट आहे आता सांगायला. तो जो गॅप होता तो भरून काढायला तेवढं ते सक्षम आहे की लहान मुलांना ती गोष्टही त्यांना ऐकायला मिळेल, तो ऐतिहासिक प्रसंग पण थोडक्यात समजेल की काय घडला होता आणि आताच्या आयुष्यामध्ये ते कसं जगायचं हेही त्यांना नीतिमूल्य शिकवता येतील. तर ते नीतिमूल्यांचं पुस्तक आहे, महाराजांच्या नीतिमूल्यांचं. पुस्तकाने तुम्हाला काय दिलं आतापर्यंत असं तुम्हाला वाटतं? न्यू इरा कडे तुम्ही कसं वळला? ओके, पहिलं न्यू इराकडे येऊया की मी याच्यासाठी प्रकाशन संस्था शोधत होतो की कोणीतरी तिथे, म्हणजे काय मला मुळातच ही सगळी प्रक्रिया माहीत नव्हती. आता हे लिहून झालंय पण त्याचं पुस्तक कसं करतात हे माहीत नव्हतं. मग सुरुवातीला आमचे वरिष्ठ माझे सहकारी श्रीकांत बोजेवार, तंबीदुराई नावानं ते प्रसिद्ध आहेत, तर त्यांना मी जाऊन भेटलो आणि त्यांना म्हटलं सर हे सगळं लिहिलंय ते आता तुम्ही सांगा मला काय करायचं ते. मग त्यांनी त्यातली सगळी मला ती प्रकाशन प्रक्रिया कशी पार पडते याच्याबद्दल त्यांनी सांगितलं की बाबा अशा पद्धतीने प्रकाशक आयदर प्रकाशकांनी हे करायचं किंवा तू स्वप्रकाशित करू शकतो, अशा पद्धतीने सगळं झालं. मग ती माहिती झाली. त्याच्यानंतर मग रवी कापसे म्हणून आहेत, सुदेश हिंगलाजपूरकर म्हणून, त्या सगळ्यांनी थोडं मार्गदर्शन केलं. आणि मग मी जेव्हा शोधत होतो की ऐतिहासिक पुस्तकांमध्ये कुठलं उत्तम नाव आहे प्रकाशकांमध्ये की जे न्याय देत आहे, तर मग बरीच पुस्तकं जी होती की जी माझ्या हातात होती, माझ्या ग्रंथालयात होती, तर त्यामध्ये वारंवार जे नाव दिसणारं होतं ते न्यू एरा पब्लिकेशनचं होतं. मग ठरवलं की मला तोपर्यंत माहित नव्हतं की शरद तांदे सरांचंच ही प्रकाशन संस्था आहे. मग बरं, रावण सुद्धा मी वाचलेलं होतं त्याच्यामुळे त्याही वर न्यू एरा पब्लिकेशनचं नाव होतं. मग थोडं नंबर शोधण्याचं काम झालं आणि मग मला पत्ता मिळाला. आता माझी सासूरवाडी आहे पुणे, त्याच्यामुळे मग मी माझ्या मेहुण्याला सांगितलं की जरा जाऊन या पत्त्यावर चेक कर की हे कार्यालय आहे का, आणि असेल तर मग शरद सर भेटतील की नाही बघ. योगायोगानं तो ज्यावेळी गेला तेव्हा शरद सर खालीच उभे होते, त्यांची तिथेच भेट झाली आणि मग त्या पद्धतीनं बोलणं झालं की हा असं असं आहे, आमचे भाऊजी आहेत, त्यांनी एक पुस्तक लिहिलं आणि त्यांची इच्छा आहे ते करायची. त्यांनी पण अगदी ते वेगात सगळ्या गोष्टी घडल्या आणि मग त्यांनी बोलावून घेतलं. मग हे सगळा ड्राफ्ट मी त्यांच्यासमोर ठेवला, त्यांनाही तो आवडला आणि त्यांचा पहिला रिव्ह्यू होता. तो रिव्ह्यू फार महत्त्वाचा एवढ्यासाठी आहे की आपण आता वारंवार म्हटलं की लहान मुलांसाठीचा जो गॅप आहे, म्हणजे महाराजांची नीतिमूल्य शिकवण्यासाठीचा, थेट ती लोक कादंबरीकडे जाऊ शकत नाही, मग काय, तर मग हे, तर त्यांचा तो पहिला रिव्ह्यू त्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा होता. त्यांनी ते वाचलं आणि मला सांगितलं की सर हे शाळेतल्या पुस्तकांमध्ये पाहिजे. अरे वा.
ओके, हे शाळेतल्या मुलांचा हा कॉन्टेंट आहे, कारण त्यांना जास्त गरज आहे. बरोबर. कारण आता आपण मोठे झालेलो, आपली जडणघडण झालेली आहे. मूळ जडणघडण त्यांची त्या वयामध्ये होते, शालेय जीवनामध्ये तो मातीचा गोळा असतो, तर त्यावेळी हे नीतिमूल्य त्यांच्यामध्ये जर रुजली ना तर त्याचा जास्त फायदा होईल. आणि मग ते जास्त कनेक्ट झालं. प्रकाशक म्हणून लेखक प्रकाशक जेव्हा समोर बसले होते तेव्हा तो एक कनेक्शन लागतं ना, की हा समजलं त्यांना, समजलंय. मग तिथून पुढे पुस्तक आलंय आपल्या सगळ्यांच्या सगळा प्रवास सुरू झाला. मग आपण आता ते रिव्ह्यूच्या याच्याकडे जाऊ, की मी तुम्हाला म्हटलं की पुस्तकाने तुम्हाला काय दिलं आणि कोणता असा एखादा रिव्ह्यू असेल वाचकांचा किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा मित्रमंडळींमध्ये किंवा जे तुम्हाला ओळखत पण नाही, तुम्ही त्यांना ओळखत नाही, पण त्यांच्याकडून तुम्हाला आलाय. नाही, मी रिव्ह्यू तर मी तुम्हाला सांगेन, पण तो जो मगाचा प्रसंग अर्धवट राहिला होता तो मी फक्त पूर्ण करतो या निमित्ताने, की मी जसं म्हटलं तसं या प्रक्रियेमध्ये आमची मिसेस गरोदर होती आणि मग त्यावेळी मी हे प्रसंग तिला वाचून दाखवत होतो. ओके, आणि असं म्हटलं जातं ना, गर्भसंस्कार हा प्रकार म्हटला जातो, तर त्याच्यामुळे मला त्याचा फार फायदा झाला की मी माझ्याच बाळाला म्हणजे स्वराज्यात आम्ही ते सांगत होतो रोज रात्री. मी तिला पण तोच फॉर्म्युला होता की रोज रात्री एक श्लोक वाचून दाखवायचा, त्याचा अर्थ, त्याचा ऐतिहासिक प्रसंग ऐकून दाखवायचा. आणि मग ते घडत गेलं. आणि योगायोग सुद्धा असा की त्याच महिन्यामध्ये म्हणजे महाराजांचा शिवराज्याभिषेक जो झाला, राज्याभिषेक झाला, त्याच महिन्यामध्ये मुलीचा पण 6 दिवसांच्या अंतराने मुलीचा जन्म झाला. म्हणजे 6 जूनला आपण हे पुस्तक रायगडावर आपण प्रकाशित केलं. 12 जूनला लगेच 6 दिवसांनी माझ्या मुलीचा जन्म झाला. आणि 20 जूनला आपल्या युट्यूब चॅनलला 1 लाख सबस्क्रायबरचा आकडा पूर्ण झाला. तर ते सगळं त्या जून महिन्यामध्ये सगळ्या गोष्टी अशा जुळून आल्या त्या सगळ्या. तर तो प्रसंग. आणि रिव्ह्यू जर म्हणाल तर म्हणजे तोच हे होता की पुस्तक फार म्हणजे हे लेट आलं किंवा याच्या पुढचं व्हर्जन तुम्ही काही लिहाल का. लेट म्हणजे अशासाठी की लिहिणार आहे का, म्हणजे मी तुम्हाला आता विचारते याच्या पुढे आहे का. याच्या पुढे म्हणजे आता महाराजांची नीतिमूल्य हा भाग इथपर्यंतच आहे. मी दुसरं पुस्तक लिहितोय पण ते व्यवसायाशी संदर्भात आहे ते किंवा संबंधित आहे. पण जर येत्या काळामध्ये असं काही सुचलं अजून, तो गॅप आणखीन काही वेगळं वाटलं की हा अजून अशा पद्धतीने होऊ शकतं, तर नक्की लिखाणाला म्हणजे आहे, म्हणजे मी तो वाव ठेवलेला आहे की ते करायचं आहे आपण. पण मग तोच मुद्दा होता की साधारण सगळ्या प्रतिक्रियांमध्ये एक कॉमन गोष्ट होती की फार उशिरा मिळालं हे पुस्तक. मला जर माझ्या लहानपणी मिळालं असतं तर मला फार फायदा झाला असता. म्हणजे त्यांच्या लहानपणी त्यांचं म्हणणं होतं की त्यांच्या लहानपणी मिळालं असतं तर ते बरं पडलं असतं. पण ठीक आहे, मी आता माझ्या पुढच्या पिढीला तरी सांगेन. ही एक कॉमन प्रतिक्रिया त्याच्यामध्ये होती. असं नाही सर, मग ही खूपच तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी फार, आता आम्ही पण बघतोय न्यू इराची टीम असेल सगळ्यांनीच हे पुस्तक विकलं आहे. वाचकांनी त्याचा भरपूर म्हणजे वाचलं आणि प्रतिसाद फार चांगला मिळाला आम्हाला. म्हणजे असं निगेटिव्ह रिव्ह्यू तरी अजूनपर्यंत एकदाही आला नाहीये. आणि सगळ्यांनाच हे पुस्तक फार आवडतंय. तर मी सगळ्याच वाचकांना सुद्धा ज्यांनी नाही वाचले आणि जे हे व्हिडिओ बघताय त्यांना नक्की आवर्जून सांगेन, तुमच्यासाठीच, तुमच्या पुढच्या पिढीसाठी, मित्रमंडळींना ज्यांना आपण म्हणू शकतो की गिफ्ट म्हणून द्यायचं असेल तर हे पुस्तक फार उत्तम आहे देण्यासाठी. तर सगळ्यांनी हे पुस्तक घ्या आणि नक्की तुमचा प्रतिसाद आम्हाला कळवा. आपण इथे थांबूया सर. तुमचे फार फार आभार, तुम्ही आमच्या न्यू इराच्या युट्यूब चॅनलमध्ये आलात आणि आमच्याशी इतक्या चांगल्या गप्पा मारल्यात तुम्ही. तर वाचकांनी हे पुस्तक सगळीकडे अवेलेबल आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्या विक्रेत्यांकडे, सगळ्या दुकानांमध्ये तुम्हाला मिळेल. आपल्या वेबसाईटवरती आहे, ॲमेझॉन, फ्लिपकार्टवरती सगळीकडे मिळेल. आणि जो नंबर स्क्रोल होत राहील किंवा आमच्या यूट्यूब चॅनलला, इंस्टाग्राम चॅनलला नंबर असेल तिथे तुम्ही संपर्क करा आणि आवर्जून हे पुस्तक वाचा आणि आम्हाला तुमचा प्रतिसाद कळवा. धन्यवाद.